नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच आजचा हा सामना रंगताना पाहायला मिळेल। 3 षटकांचा सामना असेल। चिंचपाडा 40+ विपक्ष मोहा 40+ या दोन संघांमध्ये। तर मोह संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि स्वतःसाठी इथं पाहतोय आपण क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। इथं चिंचपाडा संघाला नक्कीच चिंचपाडा संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय। कपिल परदेशी एक दमदार फलंदाज, दमदार गोलंदाज। चिंचपाडा संघाचा आपण ज्याला म्हणतो ढाण्या भाग जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे। गेले कित्येक मैदान गाजवणारा असा फलंदाज कपिल परदेशी, त्यासोबत दुसरा फलंदाज धनाजी। नक्कीच ही गोडबोडी जोडी ही मैदानामध्ये दाखल होते। नक्कीच ही खिंड लढवण्यासाठी ही झुंज लढण्यासाठी हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत। अतिशय जबरदस्त आयोजन आपण पाहतोय। 40+ पालेश्वरी क्रिकेट क्लब पालेश्वर बुद्रुक या संघाच्या माध्यमातून नियोजन अतिशय अप्रतिम पाहतोय। आणि नक्कीच आपण माऊली प्रसाद इव्हेंट्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहणार आहात या स्पर्धेचं सर्व धावतं क्षणचित्रे। या स्पर्धेला नक्की शुभेच्छा आलेल्या आहेत रायगड उरण असोसिएशनचे सदस्य आणि उरण विभागाचे अध्यक्ष श्री प्रकाश ठाकूर सर यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत। त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार। गोलंदाज मारुती शेलके हा नवीन गोलंदाज पहिलं षटक घेऊन येतोय मैदानामध्ये। पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल। 3 षटकांचा सामना म्हटलं तर तिन्ही षटकांमध्ये कमीत कमी 30 ते 40 धावा जमवणं गरजेचं आहे। कारण समोर असेल मोहा संघ, हा सुद्धा एक जबरदस्त संघ आहे। आणि मोहा संघाचा पहिला गोलंदाज आपण पाहतोय मारुती शिर्के हा गोलंदाज येतोय। कपिल आणि धनाजी ही जोडी मैदानात असेल। स्ट्राईकला कपिल परदेशी तर नॉन स्ट्राईकला धनाजी ही जोडी मैदानात असेल। पाहूया पण जरा विनंती आपण लवकरच सामना चालू करायचा आहे। चला मारुती शिर्के पुन्हा एकदा पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅकवर, जर बॉलिंग ट्रॅकवर पाहिलं आपण तर 10-12 पावलांचा रनअप असेल। बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू कपिल परदेशीसाठी। बॅटची एज घेतली आहे, गलीला चेंडू आडला जातोय, थोडंसं फंबलिंग होतोय, त्याचा पुरेपूर फायदा मात्र एक धाव घेतली गेली। दुसऱ्या धावचा कॉल इथं गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र कपिल परदेशी उचलतोय आणि एका धावाचं रूपांतर दुसऱ्या धावमध्ये केलं जातोय। 2 धावेने धावसंख्येला सुरुवात झाली आहे। 1 चेंडू 2 धाबा। अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहिलं कपिल परदेशीने की हा क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू निसटलाय, त्या पद्धतीने लगेच दुसरी धाव घेतली आहे। पुन्हा एकदा मारुती शिर्के पुढचा चेंडू राईट मोर द विकेटचा मारा। हा क्या बात आहे, लॉर्ड ऑफ इल आहे। पंचांवर काय परिणाम असेल की नाही आहे। नक्कीच पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळते। लॉर्ड ऑफ इल आहे परंतु पंचांवर काय परिणाम नाहीये। चेंडू चांगला होता, चांगल्या टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, पायाला चेंडू आढळतोय आणि 1 धाव घेतली गेली। 3 धावा धाव फलकावर लागताय। 2 चेंडू आतापर्यंत पाहतोय आपण। स्ट्राईकला असेल फलंदाज धनाजी। पाहूया त्याच्या बॅटच्या स्लॉग मध्ये जर चेंडू आले ना तर नक्कीच आरपार करू शकतो अशी शरीरयष्टी आहे। परंतु जर आणि तर याच्यामध्ये अंतर असतो, परंतु तसा गोलंदाज टाकेल तेव्हा, तसं होईल तेव्हा। पाहूया धनाजी पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय। मारुती शिर्केचा पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू पॉइंटच्या दिशेने टटावला। जेल होती मात्र टायमिंग चुकले, परफेक्ट जेल टिपता आली नाही। चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय आणि जातोय खणखणीत चौकार। डीजे
बघतील आपल्याला दुसरा चेंडू द्यायचा आहे लगेच, तो लगेच मिळणार नाही चेंडू आपल्याजवळ. अप्रतिम फटका पाहायला मिळाला आहे. नक्कीच धनाजी या फलंदाजाच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केला आहे आणि 3 चेंडूमध्ये 10 धावा जमवल्या. त्यामध्ये एक खणखणी चौकार आणि खणखणी षटकार पाहतोय. नक्कीच मात्र इथं पाहतोय गोलंदाज आपण जनार्दन पाटील या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली आहे. जनार्दन पाटील कर्णधार आहे स्वतः महासंघाचा, परंतु पहिल्या चेंडूवर काय अप्रतिम फटका खेचलाय. अप्रतिम फटका. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईटम राऊंड द विकेटचा मारा. आडव्या हाताने खेळण्याचा पुन्हा एकदा त्याच पद्धतीने प्रयत्न. व्ही शेप खेळण्यामध्ये जास्त ताकदीची वापर करणारा हा फलंदाज आपण पाहतोय धनाजी. अप्रतिम फलंदाजी. मात्र धावसंख्या धावफलकावर 20 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगती पथावर. 2 चेंडू 6 धावा देतो इथं मात्र जनार्दन पाटील गोलंदाज मोवा 40+ संघाचा हा कर्णधार कपिल परदेशी यांनी काहीतरी कानमंत्र दिलाय धनाजी या फलंदाजाला. सलामीला आलेली ही जोडी मात्र आतापर्यंत खेळपट्टीवर उपस्थित आहे. पाहावं लागेल कशा प्रकारे पुढचं चेंडू हाताळेल. पुन्हा एकदा जनार्दन आपला पुढचा चेंडू. एक चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला. मिडॉन क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ग्राउंड शॉट गेलाय. एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावावर समाधान मानावा लागतोय. काय असेल काय घडेल काय समजलं नाही आहे. हिट विकेट. हिट विकेट झालेला बहुतेक फलंदाज. नक्कीच स्टंपवर बॅट लागली आहे आणि धनाजीची खेळी मात्र संपुष्टात येते. पहिला हादरा, पहिला दणका, पहिला मावळा बुर्जावरून डाजलतोय तो मात्र इथं चिंचपाडा संघाचा डीजे. हा खेळाडू आणि हा चाचूच्या बॅट मधून निघालेला षटकार. डीजे समोर एक ब्लॅक कलरची मला वाटते कार आहे. त्या कारची काच आहे ती जरा चमकते आहे तिथून, तर प्लीज जरा साईडला करायची ती कार. परफेक्ट इकडे डोळ्यावर पडतोय तिबा सर्व. काय आला चेक करतो थांबा. आम्ही चेक करतो 1 मिनिट. प्लीज ती ब्लॅक कलरची गाडी जराशी साईडला करायची आहे. कोणाची आहे ती, कारण ते सूर्यकिरण पडतोय. हा चौकार आहे, चेक केलाय आम्ही. 4 धावा घ्या. 24 धाव संख्या. सुरेख फटका, क्लासिक फटका. क्या बात है. अप्रतिम चाचूच्या बॅट मधून निघालेला हा दणदणीत दुसरा चौकार. बॅक टू बॅक. डीजे दादाचा खरपोच समाचार. मात्र इथं 14 धावा, एक विकेट घेतलाय परंतु 14 धावा दिली आहेत आणि अजूनही मला वाटते एक चेंडू बाकी.
या षटकातला अजून एक चेंडू बाकी, धावसंख्या धावफलकावर पाहतोय 28 धाबा धावफलकावर लागतायत. अजूनही या षटकातला एक चेंडू बाकी, अजूनही 7 चेंडू बाकी आहे इनिंग्स मधले. जनार्दन पाटील बॅटची एज घेतली आहे, टायमिंग चुकला आहे, झेल आहे, झेल खाली यष्टी रक्षक कोणतीही चूक न करता झेल टिपली आहे. दुसरा आदरा, दुसरा दणका, दुसरा मावळा पुढचा. जे काम करायचं होतं ते फक्त 2 चेंडूंचा 3 चेंडूंचा सामना केलाय आणि 3 चेंडू मध्ये 8 धावा उभारल्यात. एक अप्रतिम खेळी आपली, छोटीशी केली परंतु छान केली खेळलाय आणि नक्कीच षटकी संपलं इथं. अशा रीतीने 2 षटकांचा सामना झालाय. 2 षटकात धावसंख्या धावफलकावर उघडली 28 धावा, 2 फलंदाज बाद चिंचपाडा पोर्टिबल संघ. शेवटचं अंतिम षटक, शेवटचं अंतिम षटक पाहतोय आपण. हाणामारीचं षटक, स्लॉग वरीतलं शेवटचं अंतिम षटक. या 6 चेंडूवर जास्तीत जास्त प्रहार करायला लागतील ते चिंचपाडा संघाच्या खेळाडूंना. आणि कपिल परदेशी आणि नवीन फलंदाज मनोज मैदानामध्ये आहे नॉन स्ट्राईकला, परंतु कपिल परदेशीकडे स्ट्राईक आहे. जो खेळतोय नक्कीच पाहतोय आपण एक षटकाराच्या साह्याने आणि 1-2 धावाच्या, म्हणजे 4 चेंडूंचा सामना केलाय. 8 धावांवर खेळतोय, परंतु गरज आहे आता मोठ्या फटक्यांची, एक टार्गेट सेट करायची. कारण मोहा संघ हा सुद्धा एक जबरदस्त संघ आहे. नक्कीच आपण पाहतोय की या संघाला सुद्धा एक चांगला चॅलेंजर टाइट स्कोर द्यावं लागेल. पाहूया गोलंदाज नामदेव, हा फटका सजलाय, येतोय प्रॉपर टायमिंग, हा जातोय खणखणीत बाबा रामदेव पतंजली षटकार. डीजे एक्स्ट्रा धाव मिळाली, 38 धावा धावफलकावर लागतायत. झेल घेणं गरजेचं होतं. कपिल परदेशी हा एक मोठा खेळाडू आहे, कारण शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर पुन्हा टार्गेट मोठं वाढत जाईल. धावसंख्या धावफलकावर 38. शेवटचा चेंडू, नामदेव बघा, उत्तुंग उत्तुंग, दे दणका, दिलाय दणका, आलाय मोठा फटका, बाबा रामदेव पतंजली षटकार. टोको डीजे.
चेंडू 24 धावा या खेळाडूच्या नावावर धावसंख्या धावफलकावर लागते ती 45 धाबांचं आव्हान ठेवलंय. 45 धाबांचं आव्हान ठेवलंय मोहा 40+ संघासमोर. नक्कीच पाहावं लागेल मोहा संघ कशा प्रकारे आव्हान पेलेल. मोहा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. नक्कीच 45 धाबा या काढायच्या आहेत तर सुरुवात करावी लागेल चांगली स्ट्राईकला जाऊन. सलामीची जो जोडी मैदानामध्ये उतरेल त्या जोडीला सुरुवात करावी लागेल. अटॅकिंग फलंदाजी करावी लागेल की 45 धाबा या 18 चेंडू मध्ये काढायच्या आहेत. नक्कीच मोहा संघाचे सुद्धा खेळाडू अप्रतिम आहेत. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी कशा प्रकारे गोलंदाजी असेल. नक्कीच अतिशय सुंदर नियोजन सुंदर आयोजन आपण पाहतोय. 40+ पालेश्वरी क्रिकेट क्लब पाले बुद्रुक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आयोजन. आणि यात मात्र आयोजनामध्ये सतत धावपल आपण पाहतोय. अदई वळप 40+ अध्यक्ष रुपेशजी उलवेकर यांची धावपल या नियोजनामध्ये या आयोजनामध्ये आपण पाहतोय. खरोखर कुठे काही कमी पडेल कुठे काही पाण्याची सोय कुठे चेंडूंची सोय सर्व नियोजन स्वतः धावून स्वतः इकडे तिकडे पाहून सर्व काही रुपेश उलवेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि त्यांचे सर्व खेळाडू सहकारी हे सुद्धा त्यांना तितकेच साजेशी साथ देत आहेत. आणि आजचं जे जेवण बनवलंय अप्रतिम जेवण आहे. कारण आज उपास असा सोमवारचा दिवस आहे आणि सोमवारच्या दिवशी व्हेज भाजीचं जेवण आहे. परंतु अप्रतिम जेवण सुद्धा या जेवण बनवणारे आपले जे आचार्य आहेत यांनी सुरेख असं जेवण बनवलंय. खरोखर तर जाऊया नाटकाचा एक अंक संपलाय. नाटकाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होते. पालेश्वरी चषक 2025 40+ स्पर्धा पाहतोय आपण. आजचा हा सामना रंगताना दुसऱ्या फेरीतला चिंचपाडा 40+ मोहा 40+ या दोन संघांमध्ये सामना रंगत आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना चिंचपाडा संघाने 44 धावा काढून 45 धावांचं आव्हान ठेवलंय. चला यानंतरचा सामना असेल नावडे 40+ आणि वरचेओळे 40+ या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नावडे 40+ संघाचा कर्णधार वरचेओळे 40+ संघाचा कर्णधार संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण आल्याची नोंद करायची. जर आला असाल तर आपण आमच्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. तर जाऊया मैदानाकडे पाहूया काय होतंय काय घडतंय. 44 धाबा काढल्यात चिंचपाडा संघाने. 45 धाबांचं मोठं आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी सलामीची जोडी मैदानात पाहतोय आपण. जगदीश आणि प्रकाश ही जोडी मैदानात असणार आहे. तर नक्कीच मोहा 40+ संघाचे हे दोन खेळाडू मातब्बर खेळाडू आहेत ज्यांनी बरीच मैदान पनवेल तालुक्यातील गाजवलेली अशी ही दोन सलामीची जोडी आज मैदानामध्ये कशा प्रकारे खेळते हे पाहावं लागेल. मोहा संघासाठी आज करावी लागेल मुशक्कत करावी लागेल चांगली कामगिरी जर सामन्यामध्ये विजय संपादन करायचा असेल. समोर असणार आहे परत चिंचपाडा संघाचा एक अनुभवी असा गोलंदाज कपिल परदेशी ज्यांनी मागच्या सामन्यात सुद्धा जबरदस्त फलंदाजी गोलंदाजी केली. आताच्या सुद्धा पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त 10 चेंडूमध्ये 24 धावा ठोकल्या. अप्रतिम 3 षटकारांचा त्यात समावेश. तर तोच गोलंदाजीसाठी ऑन द स्ट्राईक. पाहूया पहिला चेंडू. फटका फसलाय झेलखाली स्वतः गोलंदाज झेल टिपली गेली आहे. पहिला हादरा पहिला दणका बसतोय मोहा संघाला आणि इथं मात्र जगदीश खेळी संपुष्टात येते. डीजे
टिपली गेली आहे. पहिला हादरा बसलाय मोहा संघाला आणि इथं मात्र पहिला खेळाडू बाद होतोय जगदीशच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय विनोद. पाहूया विनोद असेल स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आहे प्रकाश. सुरेख चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला स्टेट ड्राईव्ह केलाय. एक धाव घेतली गेली आहे. दुसरे धावचा कॉल फंबलिंग झालाय. दुसरे धावचा कॉल आणि दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. दोन धावेने आपलं खातं खोललं इथं पाहतोय आपण. विनोद स्ट्राईकला असेल मात्र इथून सुरुवात करावी लागेल. गेअर चेंज करावे लागतील कारण का तर 45 धावांचा मोठा आव्हान आहे आणि आव्हान पेलायचं. लो फुट चेंडू बॅटची एज घेतली आहे मात्र या कुठली मिळत नाहीये. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला कपिल परदेशीच्या माध्यमातून. नक्कीच वरच्या ओले संघाचे 40+ खेळाडू कर्णधार राम पाटील राम घरत यांचं सुद्धा इथं आगमन आहे. तर नक्कीच उद्घाटन सोहळ्यासाठी सुद्धा त्यांची उपस्थिती होती. तर नक्कीच त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्त. पाहूया एकेरी धावेने धावसंख्या हलुवारपणे पडू शकते. 3 धावा धावफलकावर. कपिल परदेशी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. सुरेख फटका सजलाय. टायमिंग प्रॉपर. अप्रतिम फटका. बाबा रामदेव पतंजली षटकार 6 डीजे. डीजे नक्कीच आपण पाहतोय या षटकातला शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू या षटकातला. सुरेख फटका. टायमिंग चुकली आहे मात्र पाहूया झेल आहे. झेल मात्र इथं घेतली गेली आहे. सुरेख झेल टिपली गेली मनोजच्या माध्यमातून. हा चांगला क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही चूक न करता झेल टिपली गेली आहे आणि हा मात्र इथं दुसरा हादरा बसतोय. कपिल परदेशी आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. कपिल परदेशी आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. नक्कीच दुःखद वार्ता आहे. क्रिकेट खेळत असताना मात्र इथं कपिल परदेशी अप्रतिम खेळाडू चिंचपाडा संघाचा 40+ संघाचा खेळाडू मात्र चांगली गोलंदाजी केली होती. मोह संघाच्या खेळाडूने जखडून ठेवलं. मात्र एक दुःखद घटना या ठिकाणी घडली आहे. नक्कीच आम्ही सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेक्षक आणि सर्व आयोजक कपिल परदेशी यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. त्यांचा काका एक्सपायर झालेले आहेत. आता जस्ट फोन आला आणि त्यामुळे कपिल परदेशी यांना मैदानाच्या बाहेर यावं लागलंय. एक दुर्दैवी अशी घटना आहे आणि त्यामुळं आता जस्ट फोन आल्यामुळं नक्कीच आपल्या या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. प्रीतम पाटील स्टेजवर यायचे. गोलंदाज मनोज गोलंदाजीसाठी येतोय. तर जनार्दन पाटील कर्णधार आहे. याच दरम्यान सत्यवंतदादा म्हात्रे यांचं आगमन होतंय आणि त्याचबरोबर खेडूपाडा संघाचा कर्णधार उमेशजी भोईर यांचं आगमन होतं. एक जबरदस्त ऑलराऊंडर.
सुरेख फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आपल्याला चाचू या खेळाडूकडून. नक्कीच जबरदस्त क्षेत्ररक्षण. याच दरम्यान आमचे सत्यवान दादा म्हात्रे यांचं आगमन होतं. एक सिनियर कॉमेंटेटर, वलवली गावाची बुलंद तोफ, एक पारगावची बुलंद तोफ आणि त्यानंतर जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. टायमिंग प्रॉपर, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. पूर्णपणे पॉवर जनरेट केली आहे. वाजव डीजे. याच दरम्यान किरणजी खानावकर यांचं आगमन होतंय. रायगड प्रीमियर लीग याचे आयोजक आणि एक जबरदस्त खंबीर नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे किरणजी खानावकर यांचं आगमन होतंय. नावडे संघाचा एक अतिशय नावाजलेला फलंदाज यायचे आपण तुमचं मंचावर. सरचे स्वागत आहे. आणि पुढील आवाज सत्यवानदादा म्हात्रे यांचा असेल. धन्यवाद धन्यवाद प्रीतमजी. आणि पालेश्वरी 40+ च्या माध्यमातून ही 2 दिवस आलेली शृंखला तब्बल 20 संघ या पालेश्वरीच्या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. तत्पूर्वी आमचे आदरणीय मान्यवर आमचे रामभाई वरचोवले यांचा यथोचित मान सन्मान आम्ही या ठिकाणी घेतोय. तर मी विनंती करतोय आमचे प्रशांत दादा आपल्याला की आपण आमचे रामभाई यांचा यथोचित मान सन्मान करावा. क्रिकेट क्षेत्रातील एक जानेमाने नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, एक मोठी हस्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. ते आमचे रामदादा यांचा यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी घेऊया. या फोटो घ्या, लाईव्ह घ्या. आमचे रामदादांचा यथोचित मान सन्मान. थोडासा कॉमेंटेटर आपली दिलगिरी व्यक्त करतोय. मॅच चालू आहे, मात्र लगेचच आपण टॉस बोलूया. पुढचा मॅच कोणाचा आहे? नावडे 40+ वरचे ओले. दादा आमचे पाटील सर, मोहन पाटील सर यांचा देखील आपण मान सन्मान या ठिकाणी घेतो आमचे प्रशांत दादा यांच्या शुभ हस्ते. तर पुढील मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच. एका साईडला ओवला वरचे ओवला 40+ आणि त्याच्या समेत नावडे. चला आमचे किरण दादा या, आपलं यथोचित मान सन्मान आपण मंचावरती घ्या. किरण दादा या, धन्यवाद. मॅच साठी देखील शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी आलात, आपला देखील यथोचित मान सन्मान आम्ही या मंचावरती घेतोय. आमचे अविनाश प्रशांत दादा 23 धावसंख्या झाल्या. अविनाश दादा तुम्ही दोघे राहा. अविनाश दादा आणि प्रशांत दादा घ्या या, घ्या या, राहा. 23 धावसंख्या धावपल का बरं. अरे हो सॉरी. धन्यवाद. तर आपला सन्मान चिन्ह थोडासा खाली राहिला. 22 समजून घ्या. लगेच टॉस घ्या, म्हणजे कॉमेंट्री करायला मोकळे. टॉस घ्या. अविनाश उलवेकर आपल्या शुभ हस्ते आपण नावडे 40+ आणि वरचे बोले 40+ आपण टॉस घेऊया. टॉस का बॉस कोण होतो बघूया. पुढील मॅच आपल्याला बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. एका साईडला नावडे 40+ टीम, आमचे नितीनजी कोहली, किरण खानावकर असतील, आमचे विशालजी खानावकर असतील, आणि वरचे ओवले या ठिकाणी उदय घरत वगैरे सर्व एक चॅम्पियन टीम आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम सर पाहिल्या तर एकदम चांगल्या टीम्स. चला टेलिस कॉल आणि कॉल जिंकला वरचे ओवले संघाने. फक्त निर्णय लगेच कळवा. चला आपण जाऊया. आमचे कॉमेंटेटर, जबरदस्त कॉमेंट्री आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर आवाज. तर काय घडतंय, काय बिघडतंय. ओके ते करतात ना, करू दे रे मॅच करा. 6 चेंडू. अतिशय जबरदस्त सामना पाहतोय आपण. मोहा 40+ आणि चिंचवाडा 40+ या संघादरम्यान आपण पाहतोय. 6 चेंडू 23 धावा पाहिजे असताना मात्र इथं पहिला चेंडू डॉट केलाय. गोलंदाज दत्ता येतोय आणि दत्तानी पहिला चेंडू मात्र डॉट केलाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पुढचा चेंडू असेल. आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. आता फक्त मॅच मध्ये औपचारिकता राहिली आहे का असं वाटतंय, कारण पाहतोय आपण अजूनही
2 चेंडू टाकलेत 0 धाव. आताचा चेंडू डान्सिंग द ग्राउंड कार्पेट शॉट चाललाय सीमारेषेकडे खणखणीत असा चौकार जातोय. या 4 धावेने नक्कीच धावसंख्येला आकार येईल. सीझन मध्ये आताच्या या चालू सीझन मध्ये 3 ट्रॉफ्या त्यांच्या नावावरती आहेत. मात्र तो संघ थोडासा पिछाडीवरती पाहायला मिळतो. आपला विनोद पाठे स्ट्रायकरवरती आहे बघा, जबरदस्त फलंदाज आहे. मात्र तो थोडासा संघ मी म्हणेन या टुर्नामेंटमध्ये या मॅचमध्ये थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय. नक्कीच सर, कारण टार्गेट पाहिलं तर 45 धाबांचा टार्गेट होता आणि ज्या पद्धतीने सरासरी राखायला पाहिजे होती ती राखता आली नाहीये. शेवटच्या षटकात 23 धावांची गरज असताना मात्र इथं आता मागता औपचारिकता राहिली आहे, कारण 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. जर एखादा मॅजिकल बॉल पडला मोहसंघाच्या बाजूने तर मात्र इथं काहीतरी घडेल, परंतु कर आणि जर याच्यामध्ये अंतर आहेत. आता सुरेख गोलंदाजी, चांगला टप्पा, चेंडू यष्टीरक्षकाच्या ग्लब्स मध्ये निसावतोय, शांत होतोय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. फक्त हा सामना खिशामध्ये घातलाय तो मात्र चिंचपाडा संघाने नक्कीच पाहावं लागेल. शेवटचा चेंडू कर्णधार आहे समोर. सुरेख फटका, प्रॉपर टायमिंग आहे का? सुरेख क्षेत्ररक्षण एका हाताने चेंडू अडवलाय आणि इथं मात्र सामना संपलेला आहे. सामना खिशात घातलाय. चिंचपाडा 40+ संघाने विजयी संघाचे अभिनंदन, पराजित संघाचे आभार की आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. दोन्ही संघांना विनंती हस्त आंदोलन करायचं, लाईनअप व्हायचं आहे. एक शिस्तबद्ध शिस्त आहे, ती शिस्त आपण पाळायची आहे. नक्कीच या स्पर्धेचं पुन्हा एकदा धावतं